सर्वांना. अच्छा, नमस्ते. कशा आहात सर्व? खूप छान. अगदी आनंदी मजेत. आनंद आनंदी आनंद एकदम सर्वत्र. मजेत. चला तर आज आपण ग्रुपनी सगळ्यांना सोबत बोलायचं आहे आणि आपला हा जो रेकीचा प्रवास आहे मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट सोबतचा, काय आपल्याला अनुभव आला आणि कसा आपला प्रवास झाला, कुठं समाधान आहे, कुठल्या एरियामध्ये काम करायचं बाकी आहे, काय अपेक्षा आहेत अजून, या सगळ्या गोष्टींबद्दल चर्चा करणार आहे. आणि खरं तर या चर्चेसाठी आपण सगळेजण हजर आहात. मनापासून धन्यवाद तुमचं सगळ्यांचं. या ब्रह्मांडीय तुमचे ऊर्जा पण धन्यवाद. तुमचे मनापासून. पण धन्यवाद. तर पहिली संधी काय म्हणता, कसा झाला प्रवास नंदाताई? कसा प्रवेश झाला आणि प्रवास कसा झाला तुमचा आतापर्यंतचा? माझ्या जीवनामध्ये माझ्या मुलामुळे खूप डिफिकल्टीज होत्या आणि त्याच्यामुळेच मी या प्रवासात घुसले. पण एकदम म्हणजे खूप सक्सेस मिळाला असं वाटतंय मला. आणि माझ्या तब्येतीमध्ये पण त्याच्यामध्ये खूप सुधारणा झाली. पहिलं म्हणजे मला मी रेकी स्टार्ट केली आणि काही दिवसातच मला म्हणजे पूर्वी 1 वर्षापूर्वी बेल पाल्सी म्हणजे तोंडाला लकवा मारतो असा एक आजार झाला होता. आणि त्यामुळे माझी ना डाव्या साईडची पूर्ण चवच निघून गेली होती. तोंडाला चवच नव्हती येत. आणि मी रेकीमध्ये आल्यानंतर काही दिवस मेडिटेशन केल्यानंतर मला एकदम अचानक असं जाणवलं, की माझ्या तोंडाला चव आली. म्हणजे तोच मला पहिला सक्सेस वाटला. आणि तसं पण मला मेडिटेशनमध्ये खूप इंटरेस्ट होता. मी मेडिटेशन करत गेले आणि एक-एक पायरी पुढे चालू राहिली. त्याच्यानंतर मला दुसरा सक्सेस आला म्हणजे माझ्या पुतणीचा जरा प्रॉब्लेम होता. आणि मी तिला रेकी देऊन थोडंसं तिला तिच्या जो चुकीचा मार्ग होता, त्या मार्गामधून तिला करेक्ट मार्गामध्ये घेऊन आली. तो माझा दुसरा सक्सेस होता. आणि माझ्या मुलाचा प्रॉब्लेम होता. त्यांच्या लाईफमध्ये एवढे प्रॉब्लेम होते, की मला असं वाटत होतं आता माझ्या मुलाचा डायव्होर्स होईल की काय. पण मी माझे रेकीमधून आपले रोजचे प्रयत्न चालूच होते, की त्याला रेकी देणं. आपण पण सामूहिक रोजची रेकी देत होतो. आणि आता तर म्हणजे आता त्याचं लाईफ एकदम स्टेबल झालं. आता त्याच्याकडे चांगली गुड न्यूज आहे. हा माझ्या लाईफमधला एकदम मोठा सक्सेस आहे. थँक यू तुमचे आणि सगळ्यांनी जेवढ्यांनी मला साथ दिली त्या सगळ्यांचे खूप खूप आभार. आणखी मला माझा प्रवास अजून थांबवायचा नाही. मला खूप सक्सेस पाहिजे. खूप लोकांना मला अजून हेल्प करायची आहे आणि स्वतःची खूप प्रगती करायची. आणि ताई, नंदाताई, आपण जे जे चॅलेंज घेतले ते खरोखर होतात का हो रेकीमध्ये आल्यानंतर पूर्ण? नॅचरली होतातच. तुम्ही तुमचा प्रयत्न जर चांगला ठेवला, अगदी मनापासून मेडिटेशन केलं, तर तुम्ही नक्कीच सक्सेस होता. बरोबर. खरं आहे. रेकी फर्स्ट आणि नंतर पुढे पुढे आणि तुम्ही ग्रँड मास्टर्स पण झालात. बरोबर. तर ग्रँड मास्टर्स मध्ये असं काय सापडलं किंवा असं काय वाटलं ग्रँड मास्टर्स मध्ये, की जे मला क्लिक झालं? ग्रँड मास्टर मध्ये आल्यानंतर माझे जे प्रॉब्लेम होते ते पटापट सॉल्व्ह व्हायला लागले. त्याच्या आधी जरा स्लो होतं, पण ग्रँड मास्टर नंतर माझे प्रॉब्लेम जास्त पटकन सॉल्व्ह झाले. आणि मोठे सक्सेस मला ग्रँड मास्टर झाल्यानंतरच आले. मोठे सक्सेस. हो. हा. काहीतरी तुमचं शेताचं पण चालू होतं ना, काहीतरी एक केस सुरू होती. हा, ती एक मोजणीची केस चालू आहे. ती अजून चालूच आहे. म्हणजे ते अजून माझ्या याच्यात नाही आली आहे. पण मोजणी झाली म्हणजे कित्येक वर्ष अडलेली एक मोजणी होती शेताची. ती मोजणी मात्र ती कित्येक वर्ष अडलेली मोजणी तर झाली. आता फक्त त्याचं पुढचं प्रोसेस बाकी आहे. रिपोर्ट यायचा बाकी आहे त्याचा. हा, रिपोर्ट यायचा आणि बाकी आहे. रिपोर्टही आपण म्हणतो त्याप्रमाणेच विन विन पोझिशननीच येणार. कोणाचंच नुकसान नाही. हो, तशीच मी रोज तशीच रेखी देते की ती विन विन पोझिशननेच येऊ दे. नक्कीच. थँक यू. मनापासून धन्यवाद नंदाताई. काही असल्यास यानंतर आपण बोलू शकता. नक्कीच. प्रज्ञा, आपला परिचय नंदाताईंनी आपला परिचयच नाही दिला.
तर एक वेळ नंदाताई तुम्ही तुमचा परिचय द्या ना. फक्त कुठून आहात एवढं सांगा बस? मी मुंबईमधून आहे आणि माझं नाव नंदा कांतीलाल बाबिनवाला आहे. प्रज्ञा. आत्मनमस्ते सर्वांना. मी प्रज्ञा अनिल पेडणेकर. मी मुंबईला घाटकोपर इथे राहते. खरं तर रेकीचा प्रवास अगदी अचानक सुरू झाला माझ्या आयुष्यात. कारण रेकी बद्दल खूप ऐकून होते, करायचंही होतं, पण असं ऑनलाईन शिकायला मिळेल वगैरे अशी काहीच कल्पनाच नव्हती. सहज एकदा युट्यूबवर मला मॅडमचा एक व्हिडिओ मिळाला आणि नेमकं ते वेबिनार होतं, फ्री वेबिनार, आणि ते मी अटेंड केलं. आणि ते अटेंड केल्यावर तर मला वाटायला लागलं की नाही, आता आपण हे करायचंच, रेकीचा आपण क्लास हा जॉईन करायचा. तरी पण असा प्रश्न होता की मी घरीच असते, म्हणजे असं मी हाऊसवाईफ आहे, मी काही असं कमवत नव्हते, पण तरी माझा पूर्वी पार्लरचा माझा व्यवसाय होता. पण तो बंद करूनही बरेच दिवस झाले. त्याच्यानंतर मी उरणला राहत होते, मग मी शिफ्ट झाले घाटकोपरला. तर त्याच्यानंतर बराच असा गॅप पडला होता. तर तरी मी थोड्याफार प्रमाणात माझं चालू होतं, पण त्याला आपण बिझनेस नाही म्हणू शकत, एक हाऊस किंवा असं मध्ये मध्ये असं. तर त्याच्यामुळे पैसे असे स्वतःचे हातात नव्हते. मिस्टरांना विचारायचं धाडस नव्हतं, कारण कसं होतं की विचारायचं आणि आपण ते नाही म्हणाले तर त्याच्यापेक्षा जर आपला स्वतःचा पैसा असेल तर अतिउत्तम. आणि करायचं तर होतं. तर मी मॅडमशी तसं बोलले, म्हणजे तुमच्याशी तसं बोलले की काय करायचं, की आता सध्या हातात माझ्या पैसे नाहीयेत, तर मिस्टरांना विचारते, पण काय माहिती ते काय म्हणतील वगैरे. तेव्हा मॅडम, म्हणजे तुम्ही मला इतकं छान हे केलं की पैशाची काळजी करू नका. तुम्हाला तुम्हाला करायची जर इच्छा असेल तर ती सगळं ब्रह्मांड तुमच्यासाठी ती सोय करतं. तर त्यावेळेला हा बघू आपण, म्हणजे ठीक आहे, करूया नको करूया असं करून एक दिवस मी तो विषय टाळला. मिस्टरांशी बोलले मी, पण ते पण म्हणाले, "तू काय करून पुढे काय करणार आहेस का? नाहीतर नुसतं सगळं शिकायचं आणि मग त्याचं काही करत नाहीस." तर म्हटलं, "नाही, मला करायचंच आहे." आणि माझा उजवा गुडघा दुखतोय. तर मी म्हटलं, की बघूया ना, मला त्याच्यावर जरी फरक पडला तरी माझं वसूल झाले आणि माझं मला तरी बरं होता येईल. आणि रेकीबद्दल ऐकून तर खूप होते, पण शेवटी प्रत्यक्ष आपण अनुभव घेतो ते वेगळं असतं. तर तरी मी म्हटलं मॅडमना, की नाही, आता ना आमच्याकडे सगळी लग्न वगैरे आहेत, तर मी पुढच्या महिन्यात जॉईन होते. तर मॅडम म्हणाले, की नाही, आता तुम्ही थांबलात ना, तर मग तुम्ही होणारच नाही. आता तुम्ही घ्या ऍडमिशन, पैशाची सोय होणार. असं त्या म्हणाल्या आणि खरंच माझी पैशाची सोय झाली. म्हणजे जसं 3 लेव्हल ज्या करायच्यात, रेकी फर्स्ट लेव्हल, सेकंड लेव्हल. फर्स्ट लेव्हलला तर ऍडमिशन घेऊया म्हणून ती तेव्हा अ, सोय अशी नव्हती झाली. मुलीकडनं घेतलं. मुलगी पण नवीनच जॉबला लागले. तिला म्हटलं, तुला तू कर पुढे. मला एका ठिकाणून यायची शक्यता आहे. म्हणजे पार्लरच्याच, असं एक ऑर्डर छोटी मिळायची शक्यता होती. तर ती म्हणाली, तुला आई करायचं तर कर, मी देईन. पण ते मला असं घ्यायचे नव्हते. तरी तिने पुढे गेले. मी मॅडमना पहिल्या पहिल्या ह्याचे पाठवले सेशनचे, की बघूया दुसरेपर्यंत काय होतं. आणि मी जॉईन झाले. जॉईन झाले त्याच्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्याचे माझे पटापट जमले. म्हणजे मी मॅडमना सांगितलं की खरंच हा अनुभव आला. आणि जॉईन झाल्यानंतर मी इतकी खेचली गेली या रेकीकडे, किंवा मॅडमकडेच म्हटलं तरी चालेल. मॅडमकडनं एवढी पॉझिटिव्ह एनर्जी येते. आणि म्हणजे असं होतं ना की तुम्ही तो रेकीचा क्लास अटेंड केल्याशिवाय राहूच शकत नाही. त्या दिवशी जर आपण मॅडमशी बोललो नाही तर असं वाटतं काहीतरी राहून गेलंय, काहीतरी असं मिस झालंय आयुष्यातनं. तर त्याच्यामुळे अगदी तो क्लास अटेंड केला गेला. आणि आमचं पहिलं सेशन सुद्धा बरेच दिवस चाललं, दुसरं पण बरेच दिवस चाललं. त्याच्यामुळे भरपूर मॅडमचा सहवास मिळाला. त्याच्यात खूप अनुभव लोकांचे ऐकायला मिळाले. मॅडमकडनं खूप छान मार्गदर्शन मिळालं. सगळ्यात पहिलं म्हणजे पहिली जी सुरुवात झाली ती पॉझिटिव्हिटी. मी माझ्यात प्रचंड निगेटिव्हिटी होती. कुठची गोष्ट करतानाही मी करू का? होईल का? सक्सेस मिळेल का? पण मॅडमनी जी पॉझिटिव्हिटी दिली किंवा रेकीनी जी पॉझिटिव्हिटी दिली, त्याच्यामुळे असं झालं ना, की आता मला असं वाटतं, की ह्या जगात काहीच अशक्य नाहीये. मी जे ठरवीन, मी जे करीन ते होणार आहे. फक्त हे आहे, की जे चांगलं मी करीन तेच होणार आहे. हाही विश्वास आहे. तर त्याच्यामुळे आता खूप असा विश्वास वाटतो, की ठीक आहे, काही गोष्टींना थोडा वेळ लागू शकेल, पण जर मी ठरवलंय आणि मी करणार आहे, तर होणार आहे. आणि हा विश्वास, प्रचंड विश्वास निर्माण झाला. हा एक
हा एक पॉझिटिव्ह बदल. दुसरं, मी खूप चिडकी आहे, पण आता मी खूप शांत झालेली आहे. राग येतो. मी मध्ये एकदा मॅडमना फोन पण केला. एवढे दिवस मी शांत होती, मध्ये अचानक एखाद दिवशी एकदा मिस्टरांवर चिडले. असं कसं झालं? आता तर मी बरीच शांत झालेली. त्या म्हणाल्या, अरे माणूस आहे ना, असं होतं. होईल होईल. पण जो राग माझा असा 2-2, 3-3 दिवस चालायचा, तो अगदी काही तासात माझा निवळला. आणि आताही तसंच होतंय. राग येतो कारण एकदम तापट माणूस काय असा अचानक शांत होऊ शकत नाही. पण तो राग त्यावेळेला येतो आणि तो असा अर्ध्या तासात लगेच स्वतःच हे वाटतं, की अरे आपण रेकी शिकतोय आणि परत आपण रागवतोय, हे बरोबर नाहीये. मग ज्या गोष्टीवरनं आपण रागवलो, त्या गोष्टीकडे पॉझिटिव्हली बघायला शिकलं, की ठीक आहे, हे असं झालं. तर आता पॉझिटिव्हली त्याच्यात काहीतरी शोधायचं, की कदाचित असं व्हायचं असेल, कदाचित तसं व्हायचं असेल, कदाचित कोणीतरी मला काहीतरी सुचवतंय ह्याच्यावरनं, की मी माझ्यात काय बदल करावा. ठीक बरोबर. आहे. तर त्याच्यामुळे तो खूप कंट्रोल आला. आणि सगळ्यात मोठा माझा अनुभव असा, की मला अगदी जिथपासून मला पाळी यायला सुरुवात झाली, तेव्हापासून मला 5 दिवस, 5 नाही तर 3 तर दिवस कंटिन्युअस दुखणं. पोटात दुखणं, ओटीपोट दुखणं, कंबर दुखणं, अक्षरशः गोळ्या घेऊन मी ते दिवस काढत आले. सुरुवातीच्या काळात डॉक्टर सांगायचे, की नाही तुम्ही आता ह्या वयात होतो त्रास, लग्न झालं का कमी होईल. लग्न झालं, मग सांगितलं मुलं झाल्यावर कमी. आता मुलं मोठी होऊन माझी मोठी मुलगी डॉक्टर झाली, तरी माझं हे चालूच. तरी दुखणं काही कमी होत नाही. त्याच्यामुळे मला खूपच कंटाळा आला. असं वाटलं की कधी एकदा आता हे जाते. पण मागच्या महिन्यात मला असा अनुभव आला, की मला पाळी कधी आली कळलं नाही आणि कधी गेली कळलं नाही. जराही दुखलं नाही. म्हणजे आयुष्यातली एकमेव पेनलेस पाळी म्हणता येईल, की मला असं कधीच झालं नव्हतं. कधीच झालं नव्हतं. म्हणजे असं कधी माझ्या बाबतीत होईल हे पण नाही. आता तर मेनोपॉजची शक्यता आहे. त्याच्यामुळे तर लोकांना जास्त त्रास होतो. त्याच्यामुळे आता ही परिस्थिती सुधारेल ही आशाच मी जोडली होती. फक्त कसं कंपल्सरी पहिल्या 2 दिवशी सरळ गोळ्या घ्यायच्या, डोक्याला त्रास करून घ्यायचा नाही. झोपून राहायचं, शेकायचं पाठ, पोट. पण ते 2-3 दिवस म्हणजे माझी पूर्ण बेड रेस्ट. त्यातल्या त्यात मध्ये दुखत असताना उठून थोडंसं जेवणाचं करायचं, परत जाऊन झोपायचं. पण हेच मी करत आले आजपर्यंत. पण मागच्या महिन्यात असं झालं आणि ह्या महिन्यात मला पाळी आली, माझी कंबर दुखली. पण माझ्या पोटात दुखलं नाही. अजिबात. कंबर दुखणं हे जनरली सगळ्यांना होतं. पण पोटात दुखून कळा मारणं आणि गोळ्या घेणं हे याही महिन्यात मला करायला लागलं. त्याच्यामुळे आणखीन माझा विश्वास वाढला. आता गुडघ्याचं दुखणं आहे, अजूनही आहे. तर ते होईल हळूहळू कमी हा विश्वास नक्कीच आहे मला. आणखीन एक छोटासा अनुभव असा, की माझी मुलगी, धाकटी मुलगी, तिला परीक्षा आली, की कायम तिला परीक्षा यायच्या एक 5-6 दिवस आधीपासून खोकला सुरू होतो. ॲक्चुअली हा स्ट्रेसचा एक भाग आहे. बरोबर. सायकोलॉजीमध्ये त्याला स्ट्रेसफुल सिच्युएशन असं म्हटलं जातं. तर तिला तो एक स्ट्रेस असायचा, की आता मला पेपर माझा हा अभ्यास व्हायचा, ते व्हायचंय. आहे हुशार, 95% मार्क मिळून शाळेत पहिली आली 10वी ला. पण तरीही तो जो काही स्ट्रेस असतो त्याच्याने तिला खोकला. एकही परीक्षा तिची जवळजवळ मी 7वी म्हणजे किंवा त्याच्या आधी असेल, पण मी 7वी पासून जास्त करून ऑब्झर्व्ह करते, की ती 7वीत असल्यापासून आज ती टी-वायला आहे, लास्ट इयरला आहे. आत्ताही तिची एक्झाम चालू आहे. पण दर ह्याला खोकला. मग मी तिला मागे सांगितलं, माझा स्वतःचा सायकोलॉजीतनं मी BA केलंय. तेव्हा मी तिला मागे सांगितलं, की तुझा हा प्रॉब्लेम आहे. तुझं नंतर ते बरं होईल. पण तिला अभ्यास करत असताना ते तोंडात एखादी कॉफलेट किंवा खोकल्याची गोळी टाकणं, कफ सिरप घेणं आणि कफ सिरप घेतलं की झोप येते. त्याच्यामुळे ते टाळलं जायचं. तर ते खूप खोकून जीव हैराण होतो, अभ्यास होत नाही आणि मग ती झोप येते औषध घेतलं तर. अशा ह्या सगळ्यामध्ये तिचा कंटाळवाणाच कार्यक्रम असायचा. पण मागच्या महिन्यात नाही, रेकी सुरू झाल्यानंतर लगेच तिची एक एक्झाम होती जानेवारीमध्ये. तर त्यावेळेला मी तिला रेकी दिली आणि तेव्हा तिला एकही दिवस तिला असं पण झालं नाही. अरे वाह! काहीही झालं नाही. आणि तिची परीक्षा झाली आणि नंतर ती 2 दिवसांनी जरा म्हणजे खूप रात्रीची जागरण आहे ते केल्याने त्याचा त्रास झाला. थकवा. पण परीक्षेच्या थकवा आला आणि त्याच्यामुळे तिला खोकला, सर्दी, ताप सगळं झालं. पण ते नंतर. पण परीक्षेच्या दरम्यान अगदी 10वीच्या एक्झामला सुद्धा ती बिचारी खोकत जात होती. आणि त्याही परिस्थितीत तिने 95% मिळवले. पण आत्ताही मला रेकीने इतका सुंदर अनुभव दिला, की तिला अजिबात खोकला झाला नाही. आत्ताही तिची एक्झाम चालू आहे. आत्ताही तिला काहीही त्रास नाही. बहुत ती बढ़िया. छान करते आणि मी नेमाने तिला रेकी देते.
एक्झामला जायच्या आधीही देते, ती हं, एक्झामला गेल्यावरही देते. हं. तर हा म्हणजे आता ना असं खूप असं असं वाटायला लागलं ना, की अरे आपण काहीही करू शकतो. बरोबर. हा एक छान कॉन्फिडन्स आलाय. मलाही ग्रँड मास्टर करायचंय, पण जसं रेकीनी माझी पहिल्याच 3 डिग्रीची जशी फीची सोय केली, तशी मी अपेक्षा करते रेकीकडनं, की रेकीने माझ्या पुढच्या फीची ही सोय नक्की करणार आहे आणि मी नक्की ग्रँड मास्टर होणार आहे. होणारच आहे. एवढं काय? तुम्ही फक्त थँक यू. थॉट क्रिएट करा, प्रज्ञा. हो, फक्त थॉट नक्की, क्रिएट नक्की. करा. तुम्ही जे बोलणार तेच होणार एवढा विश्वास स्वतःमध्ये ठेवा. बस. बरोबर. आणि नाही फक्त आणि ग्रँड अ, मास्टरची फीज काय? तर तुम्हाला जे हवं ते तुम्ही स्वतःच मिळवू शकता. एवढा विश्वास नक्कीच, स्वतःमध्ये नक्की. ठेवा. आणि या सगळ्यात मी ब्रह्मांडाची आभारी तर आहेच. म्हणजे ते ब्रह्मांड आपल्यासाठी इतकं काही करत असतं. पण त्या ब्रह्मांडाशी ओळख करून देण्याचं काम तुम्ही मॅडम इतकं सुंदररित्या केलंय ना, की तुमचे आभार कधी म्हणजे किती मानू तेवढे कमी आणि तुमचे उपकार आहेत आमच्या सगळ्यांवर, की तुम्ही इतकं आमचं कनेक्शन करून दिलत ब्रह्मांडाशी. तर म्हणजे तुम्ही खूप मोठा रोल आमच्या आयुष्यात प्ले केलाय, की बापरे! की जर हे सगळं आधी मिळालं असतं तर आज काय आयुष्य असतं आमचं. पण असू दे, अजूनही लेट नाही आहे. जे आत्ताही मिळालंय, अजून पुढचं आयुष्य तर नक्कीच छान जाणार आमचं रेकीच्या साहाय्याने आणि तुमच्या सपोर्टने नक्कीच. थँक यू. थँक यू, थँक यू. जेव्हाही ज्या गोष्टी मिळतात, तेव्हा त्या गोष्टी त्या वेळेसाठी योग्यच असतात. बस. आणि राहिला माझा, तर मी माझा रोल केला पूर्ण. जेवढं बरोबर, माझं रोल होता, की मी खरोखर किती द्यायला हवं, जेवढं द्यायला हवं, तेवढं मी देते की नाही देत. रोज मी माझी परीक्षा देत असते, की तुला जेवढे लोकं तुझ्यासोबत जुडत आहेत, तू खरोखर तेवढ्या बरोबर, लोकांना पूर्णपणे देतेस का? द्यायचं आहे तुला. तुझा अभ्यास तेवढा वाढवते आहे का? तुला त्या एरियामध्ये पुढे स्वतः जाता येत आहे का? आणि जेवढे मला शक्य होतात, तेवढे मी पुरेपूर प्रयत्न करते माझे. बस हे ब्रह्मांड ही ऊर्जा मला सुद्धा एनर्जी देईल आणि तुम्हाला सगळ्यांना, तुम्ही सुद्धा माझ्यासारखंच अ, अनेक रेकी हीलर्स तयार करा. कारण खूप गरज आहे पॉझिटिव्ह एनर्जीची. कुठं काय स्ट्रेस आहे, आता तुमच्या मुलीला खोकला आहे. काही लेकरं काय नाही करत या ताणामुळे. किती अडचणींना सामोरे जातात. तर आपण या विद्यार्थी वर्गासाठी, आपण पालक वर्गासाठी, आपण जे ओल्ड एजर्स आहेत त्यांच्यासाठी, अ, बालकांसाठी छोट्या, इव्हन कित्येक वेळा गर्भस्थ महिलांना योग्य ते गाईड मिळत नाही. कशा वागतात, बरोबर, काय करतात, काय खातात. खरं तर काय खावं, काय नाही खावं हे बऱ्याच वेळा जगही सांगतं. पण काय बोलावं, काय नाही बोलू, त्या आतल्या बाळासोबतही काय संवाद करावा, बरोबर. काय नाही करावा, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत या ब्रह्मांडीय ऊर्जेच्या माध्यमातून. नक्कीच, नक्कीच. थँक यू, थँक यू, थँक यू. शर्वरी, आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. मी शर्वरी संतोष जाधव, मुंबई बदलापूरमध्ये राहते. पहिला अनुभव मला रेकी म्हणजे काय हे माझ्या मिस्टरांनी असं सांगितलं होतं 2-3 वर्षापूर्वी. तर मिस्टर गेले ते शिर्डीला चालत. तर चालता चालता त्यांची वारी होती ती 21 दिवसाची होती. आणि जेव्हा ते चालत पोहोचले ते 15 ते 16 दिवस झाले असतील. तर पायाला त्यांच्या फोड आले आणि खूप पाय सुजले होते सर्वांचे जेवढे गेले होते वारीला. तर अचानक एक समोरून व्यक्ती आली आणि त्यांनी बघितलं की सगळेजण बसलेले आहेत. त्यांच्या पायाला सगळ्यांच्या पायाला फोड आले होते. तर त्यांनी एका त्या व्यक्तीने पायांना काहीतरी हात वगैरे लावला आणि मिस्टरांना सांगितलं, सगळ्यांना सांगितलं की ज्यांच्या त्या पायाला हात लावतो त्यांना सांगितलं डोळे बंद करा, मी काय करायचं करतो. त्यांनी केले तर थोड्या वेळाने बघितलं तर सगळ्यांचे पायाचे फोड गायब होते आणि पायाची सूज पण कमी झाली होती. तर मिस्टरांनी विचारलं की हे काय होतं? तर मग मिस्टर म्हटले की ह्याला रेकी म्हणतात खरं तर. तर तुम्ही पण शिका. तर मिस्टर बोलले हो नक्की नक्की. आणि मिस्टर असं बोलता बोलता त्याच्यानंतर ते घरी आल्यानंतर मला सांगायला लागले की अगं असं असं एक व्यक्ती भेटले होते आणि ते रेखी म्हणून काहीतरी म्हटले असं मला काही समजलं नाही आणि पायाला आमच्या हात लावला आणि पायाचे फोड गायब झाले. हं. तर मग म्हटलं ठीक आहे मला पण ते बघायला लागेल काय तर इंटरनेटवर थोडं सर्च मारलं पण एवढं काही भेटलं नाही खास मला असं. ते भेटले तर खूप फीज वगैरे भरपूर होते 1.5 2 लाख सांगणारे. तर एवढं आपली बचत नव्हतं. तर मग मी सोडून दिलं तो विषय काही वेळा लक्षात घेतलाच नाही. मग नंतर त्याला 1-2 वर्षानंतर त्याला अचानक मी आजारी पडले
आणि हॉस्पिटलला ऍडमिट असताना एक मैत्रीण आली आणि मला सांगते, तू रेखी का नाही शिकत, एवढे आजारी पडण्यापेक्षा. शुगर वाढली होती माझी 350 आणि पूर्ण आयसीयू मध्येच होते. तर मी म्हटलं ठीक आहे, मी घरी आल्यावर बघेल म्हणून. आणि घरी आल्यानंतर त्याला जेव्हा मला मैत्रिणीने सांगितलं की मेडिटेशन कर, तुझी शुगर ऑटोमॅटिक जाईल. आणि गोळ्या, डॉक्टरनी तर मला गोळ्या चालू केल्या होत्या कायमस्वरूपी. आयुष्यभर आता गोळ्याच खायच्या शुगरसाठी. तर मग मिस्टर ते म्हटलं ठीक आहे, बघूया मेडिटेशन करून. पण मॅडम एवढा अनुभवलं की 3-4 मेडिटेशन मध्येच मला तेवढा अनुभव जाणवला की मला ना चक्कर आली, ना माझा बीपी वाढला आणि काहीच नाही झालेलं आहे. मी शुगर वाढल्यामुळे एवढ्या टेन्शन मध्ये होते की आता मी काहीच खाऊ पिऊ शकणार नाही. माझं खाणं पिणं टोटली बंद. तेलकट वगैरे सगळं सगळं गोड पदार्थ, कारण मला गोड पदार्थ फार आवडतात. आणि मी मेन म्हणजे मॅडम त्यांनी सांगितलं पूर्ण व्हेजिटेरियन बना, आता नॉनव्हेज काहीच खायचं नाही. आणि ते तर माझं फेवरेट आहे. आता म्हटलं काय करायचं, मेडिटेशन. मॅडम तर मैत्रिणी बोलली मेडिटेशन कर आणि व्हेज नॉनव्हेज काही खाल्लं तरी चालेल. तिच्या सांगण्यानुसार मी 1 महिना मेडिटेशन केलं फर्स्ट डिग्रीचं. आणि खरंच अनुभव एवढा आला ना की मला एकही गोळीची गरज लागली नाही, ना आता डॉक्टरची गरज लागली ना. आणि मी परत ट्रीटमेंटला डॉक्टरकडे गेले ना, व्हिजिटला गेले. आणि त्याच्यामध्येच मला एवढी आवड निर्माण झाली नाही की तिला बोलले मला आता हे पुढचंच शिकायचंय, काय असेल ते दाखव मला. आणि माझी शिकत शिकत पूर्ण सेकंड डिग्री, थर्ड डिग्री केली. आणि थर्ड डिग्रीत एवढे भारी भारी अनुभव आले ना की सांगायला पण मला एवढं आनंद वाटतंय की अचानक मोबाईल सुद्धा माझा बंद पडला, म्हणजे गरीब परिस्थितीमध्ये. आणि ऍक्च्युली मी मोबाईलला सुद्धा रेखी दिली आणि आज 3 महिने झाला माझा मोबाईल पूर्ण प्रॉपर एकदम व्यवस्थित चालते. 1 रुपयाचाही खर्च झाला नाही त्यासाठी. किती रुपये खर्च सांगितला आणि होता तुम्हाला मोबाईलला? 4,000 रुपये खर्च सांगितला होता. काय 1 रुपया खिशात नव्हता. आणि सकाळी तर मला मेडिटेशन करायचंच होतं आणि मॅडमचं चांगलं सेशन होतं. मिस्टर बोलले मॅडमचं उद्या दुपारी माझं सेशन आहे आणि मला अटेंड करायचंय. काय करू, मोबाईल अचानक कुठून आणणार आता 4,000 रुपये. तर मग मी मोबाईललाच रेखी दिली. आणि मोबाईल ऑटोमॅटिकली सकाळी थोड्या वेळाने बघितलं, अर्धा 1 तासाचा मोबाईल मस्त चालू झाला आहे. आणि काही बॅटरी पण चालू झाली. आणि ह्यांनी सांगितलं दुकानवाल्यांनी की त्याची बॅटरी खराब झाली, कधीही फुटू शकते. आज टोटली 3 महिने झाले मोबाईल परफेक्ट चालू आहे. आणि आता माझ्या मुलीची 10वी एक्झाम झाली. तर एक्झाम मध्ये मुलगी ऍक्च्युली वर्षभर अभ्यास करत नव्हती. तिच्या मागे लागून लागून खरं तर मी आजारी पडायची. अभ्यासाचं बुक सुद्धा हातात घेत नव्हती. तर हे प्रॉब्लेम मी मॅडमला सांगितले की मॅडम असं असं प्रॉब्लेम आहे, अभ्यास करत नाही. आणि आमच्या कुटुंबामध्ये पूर्ण सगळे शिकलेले, सगळे सुशिक्षित आहेत आणि मोठ्या मोठ्या पोस्टवरती आहेत. माझी मुलगी जर अशी फेल झाली किंवा अडाणी राहिली तर माझी काय इज्जत राहील. तर मग मॅडमनी मला सोल्युशन सांगितलं. म्हणजे काळजी करू नका, जे होणार ते चांगलंच होणार. आणि आपलं रेखी असताना तुम्हाला घाबरायची गरज काय. मग मॅडमने मला एक क्रिस्टल पाठवले आणि मग तिला मी ते क्रिस्टल दिले घालायला. आणि माझ्या मुलीने जो क्रिस्टल घातल्यानंतर अभ्यास स्टार्ट केला ना, त्या मुलीने थांबलीच नाही. आम्ही तिला नंतर सांगायला लागलं की 2 मिनिटं 10 मिनिटं आराम कर, थोडंसं खाऊन पिऊन घे. नाहीच, त्या मुलीने जेवढा अभ्यास केला ना, मी ग्रुप वरती पण टाकलेलं आहे की हर पेपर तिचा सोपा गेलेला आहे. आणि तिने जो जो अभ्यास केलेला आहे ना मॅडम, ज्या क्वेश्चन होती ती बोट ठेवायची, मम्मी मी हा उद्या पाठ करते, हा येईल. आणि तीच आन्सर आलेली, एकही आन्सर बाहेरचा आलेलं नाहीये कुठलंच. जे तिने केलं घाललेल्या जागेपासून एका वाक्यात उत्तर, पूर्ण वाक्यात उत्तर, हे सगळं. आणि इव्हन जे डायग्राम येतात ना, डायग्राम सुद्धा तिने जे पाठ केले होते ना, तेच डायग्राम आले. कुठला आता तर मला असं वाटतं माझी मुलगी 99% पास होईल. एवढा छान रिझल्ट आलेला आहे ना क्रिस्टलचा. आणि आता मस्त तिला पण खूप फील झाला. आता बोलते मम्मी माझं हे झालं ना की मी पण जॉईन होईल. म्हटलं नक्कीच नक्कीच तू नक्की जॉईन हो. आणि पुढचा प्रवास पण म्हटलं आता मागची वर्ष गेली कशी तरी एकदम टेन्शन मध्ये. आणि आता असा आनंद घरामध्ये आहे ना, आहे टेन्शन खूप, पण असं वाटतं की नाही आता ब्रह्मांड आहे ना, आता मला घाबरायची गरजच नाही. माझा याच्या पुढचा प्रवास एवढा सुखाचा आनंदाचा होणार आहे. आणि मिस्टर पण साथ देतात. पूर्वी साथ नाही द्यायची, आता थोडे साथ देतात. कारण की घरामध्ये आजारी वगैरे कोणी पडलं की ते लगेच बरं करते रेखी देऊन. आणि मिस्टर स्वतः सांगतात मला रेखी दे किंवा मुलाला रेखी दे. मुलाचा पण एकदा 2 ऍक्सिडेंट झाला. एकदा ट्युशनला जाताना 4 व्हीलरने उडवलं, त्याचा पाय सुजला. तर मी म्हटलं डॉक्टरकडे येण्यापूर्वी, अगं मिस्टर बोलले मी येतो, आपण डॉक्टरकडे येऊया. म्हणजे डॉक्टरकडे येण्यापूर्वी मी त्याला रेखी देऊन बघते काही फरक आहे. त्याला रेखी दिलेला जो पाय तिचा सुजला होता ना, अर्धा तासात त्याचा पाय सरळ झाला आणि मुलगा व्हॉलीबॉल खेळायला सुद्धा गेला. एवढा छान म्हणजे रिझल्ट एवढा सुंदर आलाय ना. आता असं वाटते
ही रेकी जर मला पूर्वी भेटली असते ना, तर आज आम्ही काय काय झालो असतो. प्रवास पण ठीक आहे, जे होतं ते योग्यच होतं आणि वेळेवरच होतं. हो हो. जे होतं ते वेळेवरच होतं. म्हणजे आपण बोलतो ना सुख नाही सुख नाही, पण जे सुख आपल्याला येणार असतं ना ते त्याच वेळेत येतं. आपण किती हातपाय हलवतो आणि ज्याची सुखाची आपली भेट होणार असते ती तेव्हाच होती. जसं बरं. मॅडमने सांगितले माफ करायला शिका. तसं तेच आम्ही प्रयत्न पण करतो की सगळ्यांना आता माफ करतो. जे पूर्वी आम्ही कोणाला माफ नाही करायची. मी खूप घमेंडी होती. आता मी थोडी खूप सॉफ्टली झालेली आहे त्या प्रमाणात म्हटलं तर. आणि सगळ्यांना स्वतःहून फोन करते आता की कशी आहे तब्येत पाणी सगळ्यांना विचारपूस करते. सगळेजण बोलतात हिच्यात एवढा फरक कसा पडला. पण नाही आता सगळ्यांना विचारते आणि समोरची कोणी व्यक्ती माझ्याविषयी वाईट बोलत असेल ना तरी मी ते इग्नोर करते की जाऊन दे त्याचं त्याच्याजवळ. आणि मी तर चांगलंच राहण्याचा प्रयत्न करते. मुलांनाही तेच शिकवते आता की आपण दुसऱ्यांविषयी चांगलं बोलायचं, माफ करायचं आणि चांगले विचार ठेवायचे. आणि नेहमी ब्रह्मांडाला आपण आपले आभारच मानायचे कारण जे दिले आपल्याला त्यांनीच दिलेलं आहे. आता जेव्हा आम्ही जेवण झाल्यानंतर सुद्धा ब्रह्मांडाला आम्ही आभार मानतो की तुम्ही आम्हाला हे जेवण दिलं. आता आमचं हे झालं जेवणाचं आमचं पोट पूर्ण झालं त्याच्याबद्दल तुझे खूप खूप आभारी आहे. आणि सगळ्यांना आम्ही आभार व्यक्त करतो. तर आता घरामध्ये पण सर्वांना आवड निर्माण झाली त्या गोष्टीची. नाहीतर मिस्टर एवढे स्ट्रिक्ट होते ना की लक्षच द्यायचे नाही. पण त्यांना सांगितलं तुम्ही जे बोलले होतात ना शिर्डीला तुम्हाला भेटले होते ते म्हटलं हीच ती रेखी होती. त्यांनी ते डोळे बंद करून असं केलं ना ती रेखीच दिली होती. तर त्यांना ते पटलं. तर ते बोलले हा ती व्यक्ती जर त्यांना बरी करू शकते तर तू सगळ्यांना करू शकते. तर म्हटलं हो सगळ्यांना मी योग्य ते मार्गदर्शन पण करेल. रेखी काय ते पण सांगेल आणि आपल्यासोबत त्यांना सर्वांना सुखाचा प्रवास दाखवेल जसं मी आता बघते. त्याच्याबद्दल मॅडम आपले खूप खूप आभारी आहे. खूप धन्यवाद. आणि रेखीला तर मी खूप मानते आता. थँक्यू. ही ऊर्जा ना शर्वरी आपल्या आतमध्येच होती. फक्त आपण तिची नव्याने ओळख करून घेतली आणि हिचा वापर कसा करायचा हे आपण बरोबर समजलं, शिकलो. कुठं कसा वापर करायचा हे हो. टेक्निक आपण शिकलो. नाहीतर ऊर्जेसोबत आपण अगोदरच कनेक्ट होतो. फक्त आपल्याला माहित नव्हतं काय आहे. आपल्याला माहिती नव्हतं. आपल्याला त्या गोष्टीबद्दल आपण जागृत नव्हतो. मला हे सांगायचंय की बायकांनी तर खरोखर रेकी शिकलंच पाहिजे. कारण जेवढ्या बायका म्हणजे पूर्ण फॅमिलीला त्या घडवत असतात. सगळं घर त्यांच्यामुळे चालत असतं. तर तिच्यामध्ये जर सगळे गुण असतील तर ती ऑटोमॅटिकच तिचं घर चांगलं होऊ शकतं. मुलं चांगली होऊ शकतात. घरातलं वातावरण चांगलं राहू शकतं. आणि बायकांचं जर कॅरेक्टर चांगलं असलं तर नॅचरली तुमचे सगळे मुलं बाळ सगळे चांगले होतील. आणि बरोबर. खूप म्हणजे समाजाला पण खूप त्याची गरजच आहे. आणि ती समाज सुधारण्याचं जे तुम्ही खूप चांगलं काम करताय त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. ऍक्च्युली मला पण जर माझ्या 40व्या वर्षी जर रेकी भेटली असती तर आणखी थोडं प्रगती झाली असती. तसं माझ्यामध्ये आधीपासून थोडं आध्यात्मिक लेवल होतीच माझी. पण मी आता त्यावेळी मी लोकांना काही मदत केली नाही. ती मला असं वाटतं मी तेव्हा खूप करू शकली असते. मी माझं तर व्यवस्थित केलं पण तरी सुद्धा एवढं व्यवस्थित असून पण माझ्या मुलाकडे म्हणजे माझं दुर्लक्ष झालं की काय झालं ते मला माहिती नाही. पण त्याला मला सावरायला खूप वेळ गेला माझा. पण जर हे सगळं व्यवस्थित झालं असतं तर खूप बरं झालं असतं. पण एनी हाऊ माझं एवढंच म्हणणं आहे की बायकांनी रेकीमध्ये नक्कीच यावं. बरोबर. कारण बाई हा घराचा मेन आधारच आहे. तिच्याशिवाय पुढे जाऊच शकत नाही माणूस. त्यामुळे बायकांना तुम्ही खरोखर खूप छान गाईडन्स देताय. सगळ्यांना धीर देताय. सगळ्यांचे चारित्र्य शुद्ध करताय. त्यांना सगळं म्हणजे सगळ्या दृष्टीने बायकांची खूप प्रोग्रेस करताय तुम्ही. त्याबद्दल खरोखर तुमचे आभार. आणि तुमच्या या सेवेमध्ये आणखी ब्रह्मांड तुम्हाला यश देवो ही माझ्याकडून प्रार्थना. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. खरंच आहे की एक स्त्री शिकली का एक कुटुंब शिकतं. आणि त्या कुटुंबातल्या मुलांना जर लहानपणापासून असे छान संस्कार मिळाले ना तर खरंच ह्या जगातलं सगळा वाईटपणा निघून जाईल. आणि खरं तर असं आहे ना की आपण शिकवत सगळं असतो पण तरी सुद्धा इथे मुळात चांगलं लहानपणापासूनच मुलांना चांगलं बघायला मिळतं. आणि रेकीचं एक छान हे आहे की ते अध्यात्माशी जोडलंय आणि सायन्सशी पण जोडलंय. म्हणजे असं म्हणू शकत नाही की हा अंधविश्वास आहे.
अंधविश्वास मानलात तर हे प्रत्यक्ष होतंय ते काय होतंय? घडतंय तर बदल तर दिसतोय, काहीतरी तर जादू होतंय. मग जादू होतंय, तर जादू तर काय काही बाहेरचं काही आणून केलेलं नाहीये. मग जादू जादू म्हणजे तरी काय आहे ना? आणि बरोबर. ब्रह्मांड आपल्यासाठी आहे, ते आपल्याला द्यायला तयार आहे आणि तुम्ही फक्त तुमची झोळी मोठी ठेवा. हे तुमचं मॅडम जे वाक्य आहे ना, ते मला फार असं हे म्हणजे आवडतं, की खरंच आपणच इतके संकुचित विचाराचे असतो ना, की आपण स्वप्न सुद्धा फार छोटी बघतो. कारण मोठी स्वप्न बघायलाच घाबरतो आपण, की एवढं मोठं स्वप्न कसं काय होणार ना पूर्ण. पण तुमच्या त्या शब्दावर विश्वास ठेवून ना असं असं वाटतं, की हां, आपण जे स्वप्न बघू, जे आपल्याला हवंय, ते नक्की आपल्याला मिळणार आहे. आणि हा विश्वासच आपल्याला ते मेडिटेशन करायला भाग पाडतं किंवा ते मेडिटेशन जरी नाही केलं तर दिवसात खूप काहीतरी असं चुकल्यासारखं वाटतं. मला पण मेडिटेशन करावं असं खूप वाटत होतं, पण काय करायचं? किंवा आता बसलो मेडिटेशनला, तर लक्ष लागत नाही. आपल्या मनात इतके विचार आणि इतके प्रश्न असतात, ते सगळे फिरत असतात. पण हे तुम्ही जे मेडिटेशन देता ना, त्याच्यात दुसरा कुठला विचार येऊच शकत नाही. त्याच्यामुळे जे कॉन्सन्ट्रेशन आपण जे म्हणतो ना, ते इतकं छान होतं आणि खरोखर ते जे काम करणं होतं ना, ते स्वतःलाच पहिलं प्युअर केलं जातं आणि मग आपलाच आत्मा प्युअर झाल्यामुळे ब्रह्मांडाला त्याला दाद द्यावीच लागते ना, तसं होतं ते. आपली खूप ऊर्जा छान. वाढते प्रज्ञा. आपली ऊर्जा आणि आपली ऊर्जा वाढते वाढते, ब्रह्मांडातून खेचण्याची आणि त्याला तर आपल्याला द्यायचंच आहे. तो द्यायचंच भरभरून आहे. द्यायला तयार आहे. पण आपल्याजवळ तेवढं भांडं नाहीये ना. म्हणून आपलं भांडं मोठं करायचं आहे. आपणच कुठेतरी कमी पडत असतो आणि आपलाच आपल्यावर विश्वास नसतो. हा विश्वास पहिला जो निर्माण होतो ना, तो खूप कॉन्फिडन्स वाढवतो बरोबर. आणि खूप छान, खूपच छान वाटतं आता सध्या तरी. आणि तुम्ही जे बोललात ना, की बाबा खरंच जादू होते, खरोखर चमत्कार होतात. मग हे काय? हे बघा, चमत्कार आणि जादू या जगात नाहीच आहे. नाही तर. या जगामध्ये आपण चमत्कार त्याच गोष्टीला म्हणतो, ज्या गोष्टीबद्दल आपल्याला माहिती नाही. मला जे माहिती नाही तो मला चमत्कार आहे. हे आपण आता यामागचं सायन्स शिकलो, मानसशास्त्र शिकलो, आध्यात्मिक ऊर्जा घेणं शिकलो, तर आपल्याला ह्या गोष्टी आता जादू आणि चमत्कार नाही वाटत. बरोबर ना? आता आपल्याला असं वाटते, की हे असं आहे. यामागचं यासाठीच आपण सायन्स प्रत्येक गोष्टीला समजून देत असतो, की वैज्ञानिक दृष्टिकोन हा आहे आणि म्हणून तुमचे आजार बरे होतात. म्हणून तो थायरॉइड बरा होतो. म्हणून शर्वरीचं शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये आली आहे. शर्वरी आता शुगर किती आहे? 130 फक्त. फक्त अगोदर किती होती? 350. किती आभार मानायचे या ब्रह्मांडीय ऊर्जेचे आपण. बरोबर ना? खूप खूप. मला तर वाटलं होतं आता मला लाईफ टाईम गोळी खावी लागेल कारण डॉक्टरनी असं बंडाल दिला होता गोळ्यांचा. त्या काय रोज एक गोळी खायची. तर माझी सासू खाते आयुष्यभर झालं. मला ते नको होतं. पण मग डिक्लेअर करा. झालं. डिक्लेअर हो करा, हो. की मी या ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीमुळे माझी नाही. शुगर मी कंट्रोल केली आहे. मीच कंट्रोल केली. हो ना, हो ना. आणि मेन मॅडम आपल्या रेखीमुळे कसं आपल्याला माहित होतं आपल्या आजूबाजूला काय निगेटिव्ह गोष्ट आहे. जसं मागे माझ्या घरामध्ये साप निघाला होता घराच्या बाहेर. तर मला अगोदर सकाळी मेडिटेशन करताना जाणवलं. ऍक्च्युली साप निघाला संध्याकाळी. पण मला सकाळी जाणवत होते की आज माझ्या घराच्या भोवती साप आहे. आणि संध्याकाळी नक्की एवढा मोठा नाग निघाला. म्हणजे मला अगोदर जाणवलं होतं. हे किती आश्चर्याची गोष्ट आहे आणि खरंच खूप मला असं फील झालं की मी काय केवढी मोठी झाले. मला हे सगळं समजायला लागलं. हे थर्ड डिग्री मध्ये तेवढं समजलं तर अजून पुढचा आम्ही प्रवास करणार तर अजून आम्हाला किती त्याचं नॉलेज येईल. येस. तर छान नॉलेज येणार आहे आणि हे सगळं काय झालं आहे तर सेम आता प्रज्ञानी म्हटलं त्याप्रमाणे आपला सोल प्युअर होत आहे. आपला सोल प्युअर होत आहे. आपलं आतून प्युरिफिकेशन होत आहे. आपले चक्र बॅलन्स होत आहे. चक्र बॅलन्स झाल्यामुळे आपले इंट्युशन पॉवर वाढली आहे. ज्याला आपण म्हणतो 6वं इंद्रिय. ओके. तर हे प्रत्येकाजवळ आहे. तर ही पॉवर आपली वाढली आणि म्हणून आपल्याला ते समजले की अच्छा बाहेर काहीतरी आहे. कुठेतरी माझ्यासोबत एखादा धोका होऊ शकतो. इव्हन एखादी व्यक्ती समोरची माझ्यासाठी योग्य आहे की अयोग्य आहे जे आपण परवाला सेशन घेतलं. ते लोकांना ओळखायला शिका. आपण सहजतेने लोकांना ओळखतो की ही व्यक्ती माझ्यासाठी चुकीचं करते आहे. आपण त्यांना उत्तर देत नाही पण आपण त्यांच्यापासून कशा प्रकारे पवित्रा घ्यावा हे आपल्याला समजतं. आपण लोकांना न दुखवता स्वतःची सुरक्षा कशी करावी हे आपल्याला समजतं. आणि मला वाटतं हे अनुभव शर्वरीने खूप छान प्रकारे घेतले. खूप खूप छान घेतले. भरपूर आले अनुभव. हां. कारण नकळत सांगायला लोकं कसे आहेत हे आपल्याला समजलं. प्रत्यक्ष समोर आलं. पण हा. तरीही आता
तक्रार नाही. हो, तक्रार नाही. छान. हे सगळं तुमच्यामुळेच झालेलं आहे मॅडम. म्हणजे आज आमच्यामध्ये एवढा बदल होईल वाटलंच नव्हतं भविष्यामध्ये कधी, की आम्ही असंच चिडचिडे राहणार, आम्ही असे वैतागलेलेच राहणार, किंवा आमच्या घरात आनंद येतोय की नाही. आणि सहज शक्य झालं. नाही, आणि आता ना खरंच सांगायचं तर कोणाविषयीच कंप्लेंट नाहीये. की हो, तुम्ही हो. म्हणता तसं की जो जो माणूस जसा जसा वागला ते त्याचं कर्म होतं, किंवा आपल्याला ते भोगायचं होतं, ते हम्म. आपण भोगून सारलंय. आता ह्याच्या पुढे आपण आपलं कर्म वाढवायचं नाहीये. आपण फक्त आनंदाचा आणि सुखाचा स्वीकार करायचा आता. आता आपल्या आयुष्यात दुःख येणार नाही. एवढं नक्की. त्यांनी त्याचा रोल केला, आपण आपला रोल करूया. हो. की तो त्रास देण्यासाठी, आपली परीक्षा घेण्यासाठी ब्रह्मांडाने त्याला माध्यम म्हणून ठेवलं आहे. नाही, कधी तुम्ही आता त्याविषयी म्हणालात तसं की रेकीमध्ये येणारी प्रत्येक व्यक्ती खूप काहीतरी सफर करून किंवा खूप भोगून आलेली असते. तर हे जर नसतं झालं तर काय माहिती आम्ही रेकीत आलो असतो की नसतो आलो. बरोबर. प्रत्येक माणसाला काहीतरी अडचण येते, काहीतरी प्रॉब्लेम येतो, काहीतरी त्रास भोगायला लागतो किंवा त्याच्यातनं सुटका होत नाहीये. मग त्याच्यातनंच कुठेतरी पार होताना किंवा आता हे खूप असह्य होतं, याच्यातनं आता बाहेर पडलं पाहिजे. आणि तेव्हा अशी रेकी समोर येते आणि अलगद आपल्याला बाहेर काढते. तर ते तसं जसं आपण म्हणतो की तवा चांगला तापल्याशिवाय भाकरी फुलत नाही, तसं आहे ते की तेवढं नसेल झालं तर तुम्हाला कदाचित हा मार्ग मिळणारच नाही. किंवा त्याच्या आधी जर समजा आपण अगदी सुखासुखी जगतोय आणि रेकी बद्दल कोणी सुचवलं तर काय माहिती आपण लगेच ते ऐकू करू, ते अटेंड करू सेशन किंवा क्लासला ऍडमिशन, आम्हाला गरज नाही असं कुठेतरी होऊ शकतं. तर त्याच्यामुळे कदाचित हे सगळं होणं आणि मग त्याच्यानंतर रेकीचं आपल्याला सहाय्य मिळणं हे क्रमप्राप्तच आहे मला असं वाटतं. बरोबर. ही क्रमप्राप्तच आहे. आयुष्यामध्ये कुठेतरी कशातरी गोष्टीची खंत झाल्याशिवाय आपल्याला ऊर्जेची आठवण येत नाही. आता ब्रह्मांडी ऊर्जा म्हणजे काय? सेम आपण म्हणू शकतो आपण मंदिरातच जात नाही त्याशिवाय. जातो काय? ती ऊर्जा काय? ही ऊर्जा काय? कोणती ऊर्जा काय? एकच. आपण सगळी त्या सेमच आहे. चांगल्या गोष्टीकडे अट्रॅक्ट व्हायला जरासा वेळ लागतो. जोपर्यंत सगळ्या गोष्टी मजेशीर असतात, तोपर्यंत आपण त्या प्रवाहात वाहत असतो. असं होतं. मी तसं बघितलं तर मी पण खूप लहानपणापासून अध्यात्म मार्गात आहे. पण अ, आता रेकीत जे शिकवलं जातं ना हेच त्याच्यात सगळं आहे. पण कसं असतं की आपला दृष्टिकोन वेगळा असतो. म्हणजे आपण तो अध्यात्म म्हणूनच बघत असतो. पण आता हे सायंटिफिकली जेव्हा बघितलं जातं किंवा ह्याच गोष्टी परत नव्या तऱ्हेने सांगितल्या जातात, तर तेव्हा त्या पटतात. कारण काळानुरूप त्याच्यात बदल होत जातात. बरोबर. पहिल्यापासून अध्यात्मात जे आहे तेच रेकीत आहे. पण हो. ते कधी कोणाला कसं पटेल किंवा कुठचा भाव कोणाला जास्त भावेल तसं असतं. एखाद्याला अध्यात्म अट्रॅक्ट करतं, एखाद्याला सायन्स अट्रॅक्ट करतं, एखाद्याला फक्त आपण म्हणतो ना की ऊर्जा एवढंच एनर्जी. तर त्याच्याप्रमाणे आहे. म्हणजे मी तेच म्हणते की मी अध्यात्म मार्गात होते, हे सगळं मी ऐकलेलं होतं. पण आचरणात तेवढं नव्हतं आलं. पण हे ह्या मार्गाने आचरणात येत गेलं. म्हणजे ह्याची सांगड घातली गेली हे ह्याच्यातलं महत्वाचा भाग आहे. बरोबर. आणि आणि इथं काय असणार आहे? बघा, ज्ञान हे एकच आहे. आपल्या वेदांमध्ये जे आहे तेच आपल्या भागवद्गीतेमध्ये आहे. तेच आहे ना सगळं. त्या व्यतिरिक्त जगामध्येच कुठं कोणतं काही वेगळं ज्ञान नाही आहे. मी तरी बिचारी छोटीशी मंजुश्री काय वेगळं सांगणार आहे? तेच सांगणार, फक्त तुम्हाला त्याची सांगड सायन्स सोबत कशी आहे आणि कशी ऊर्जा काम करते, जे आपल्या संत महात्म्यांनी केलं. त्यांनी पण आपल्याला हेच सांगलं बिचाऱ्यांनी, "अरे तुमच्यातच देव आहे. अरे तुमच्यातच शक्ती आहे. ती शोधा." पण ती कशी शोधा हे समजत नव्हतं. समजत आता नव्हतं. ते खरंच आहे. कळलं की ही शक्ती आपल्यामध्ये आपण कशाप्रकारे शोधावी. आणि गुरु आता मार्गामध्ये गुरु मार्गदर्शन करत असतो. तसं ह्या मार्गात आम्हाला तुम्ही मार्गदर्शन करायला मिळाल. म्हणजे गुरुचा शेवटी रोल एकच आहे की त्यांनी आम्हाला सहाय्य करावं आणि योग्य दिशा दाखवायची. तर बस जी दिशा जसं ज्याला आवडतं किंवा जसं ज्याला इंटरेस्ट निर्माण होईल त्याप्रमाणे तो ते ऍक्सेप्ट करतो असं.
बरोबर. अंगीकारतो. अंगीकारतो आणि प्रत्येकाला रेखी वेगळी सापडली. हो. शर्वरीला सापडलेली रेखी ऊर्जा ही वेगळी आहे, प्रज्ञाला सापडलेली वेगळी आहे, नंदाताईला सापडलेली वेगळी आहे, मला सापडलेली वेगळी आहे. तुम्ही ज्या दिशेने पुढे जासाल त्या दिशेने तुम्हाला सापडते. आता तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून मला सापडलेली रेखी ऊर्जा तर खूपच वेगळी आहे. कारण तुम्हाला जेवढं सापडते तेवढं मी अनेक जणांना सांगते, नाही रेखी इथं पण काम करू शकते, तिथं पण काम करू शकते. रिलेशनमध्ये खूप सुंदर प्रकारे काम करू शकते. अक्षरशः कितीतरी असे आता माझ्याकडे केसेस येतात, मॅडम तुटायवर आलेला आहे, संसार तुटतो आहे किंवा मॅडम तुटला आहे. आपण तिथे विश्वास देऊ शकतो. नाही ग, राहा उभी, होईल सगळं. आणि खरोखर होतात सगळ्या गोष्टी पुन्हा. ते कशामुळे होते? तर तुम्हा सगळ्या लोकांच्या आयुष्यामध्ये आलेले जे अनुभव आहेत, ते अनुभव जे मी कलेक्ट केले आहेत माझ्यासोबत आणि टॅरोटच्या माध्यमातून म्हणा, काही म्हणा, मी पुन्हा विश्वासाने सांगते होणार. आणि आणि तुमच्यामुळे मॅडमचे विश्वास अजून एक मी आभार मानावेसे खूप खूप, की मी जेव्हा नेटवरती सर्च मारलं रेखीसाठी तेव्हा त्यांची फीज बघून एकदम मागे सरकलो आम्ही. रेखी शिकायचीच नाही. पण मॅडमची फीज एवढी कमी याच्यामध्ये आहे ना, कमी याच्यामध्ये एवढा सुखाचा प्रवास की जे सामान्य व्यक्ती शिकू शकतं. त्याच्याबद्दल मॅडमची खूप आभारी आहे. की आम्ही तेवढ्या याच्यामध्ये शिकत नाही आलो, नाही तर 2 वर्षापूर्वी आम्ही हा विचार केला शिकण्याचा, पण फीमुळे आम्ही मागे हटलो. कारण 2 आणि 2.5 लाख आणायचे कुठून? त्या मानात मॅडमची तर काहीच फीस नाहीये. तर खरंच तुमचे शिकणार ते आवर्जून फटाफट शिकून घ्या. खूप कमी लेवलमध्ये आहे फी. फटाफट शिकून घ्या. मॅडम कमी फीज शिकवते तोपर्यंत. कमी फीज आहे. एवढी कमी फी कुठेच नाहीये मॅडम. काय आहे, आपण रेखी सेवा म्हणून करत आहे. बरोबर आहे. या हो. ब्रह्मांडीय ऊर्जे रेखीने मला तारलं, मला एक आयुष्यामधून एका वळणातून एका ठिकाणी इथपर्यंत आणून पोहोचवलं. या ऊर्जेप्रती मला जी कृतज्ञता आहे आणि मला असं वाटते इतरांपर्यंत ती पोहोचावी. मी सुद्धा स्वतः शिकण्यासाठी यापेक्षा भरपूर खर्च केला आहे, हे मला मान्य आहे. पण मला माहिती आहे ना, की मी करू शकते. ऍज अ बिझनेस माझं टॅरो रिडिंग आहे, माझं क्रिस्टलचा बिझनेस आहे ना, बाकी आपली व्हीटीपीआय सगळं आहे, सगळ्या गोष्टी छान चालतात. मग रेखी एक आहे की या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपण ऊर्जा आणि शक्ती इतरांना पोहोचवू शकतो, इतरांच्या आयुष्यात बदल होऊ शकते. तर तुमचे ब्लेसिंग्स आहेत, सगळ्या गोष्टी बरोबर होत आहेत. कुठे ऍडमिशन कमी आहे आपल्याकडे? हो. कुठं आपले प्रचार प्रसार आहे? काहीच हो नाही. ना. कुठं आहे? एक जाहिरात नाही आपली. जाहिरातीवरचा नाही, खर्च नाही. काढण्याची गरज नाही. आणि माझं घर स्वतःचं आहे, सगळं आहे. त्यामुळे मला घराचं भाडं भरण्याची गरज नाही. कित्येक लोकांना त्यांचं ऑफिस हे ते सगळं खर्च करावं लागतं. तुमचा वेळ आहे ना महत्वाचा मॅडम. हं? वेळ महत्वाचा आहे ना तुमचा, पण एवढा तुम्ही वेळ खूप देता आम्हाला महत्वाचं. शिकवायला. माझा ते वेळ तर पण मेन आहे. महत्वाचा. मी खूप खूप वेळ देता, प्रश्नच नाही. किती वेळ वेळ पण देतात महत्वाचा आपल्याला? आहे. पण मला आवडलं, मी करते. नो आक्षेप, कोणाच्या आक्षेपाचा मी विचार करत नाही. मला एवढं समजतं की माझ्या आयुष्यात बदल झाला आणि आपण माध्यम होऊया इतरांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याचा. हो, तेव्हा नक्की. तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि हो, न सांगता एक शब्दही मी कधी तुम्हाला जबरदस्ती करत नाही. तुम्ही हे बोला, ते बोला, कधी करतच नाही. गरजच नाही पडत. उलट मी कित्येक जणांना म्हणते, आता हा अनुभव शेअर करत असताना नाव नका बोलू तुमचं किंवा मी म्हणते की नाही, आपण नाही पब्लिक करू. पण परवा मला द्राक्षायणीने म्हटलं, नाही मॅडम, माझ्या एका अनुभवातून कित्येक जणींचं आयुष्य बदलणार आहे. माझं नाव हो. आणि सगळं जाहीर करायचं आहे. तर एवढी जर हिंमत तुम्ही सगळेजण दाखवता, यापेक्षा अजून मला काय हवंय? तुम्ही म्हणजेच माझी पॉवर आहात. आणि हे ब्रह्मांडीय ऊर्जा माझ्याकडे त्याच लोकांना पाठवते. तेच लोक आपल्या एनर्जी सोबत जुळतात, जे आपल्या या एनर्जी सोबत मॅच होतात. सेम एनर्जी एकमेकांना अट्रॅक्ट करत असते. बरोबर. आतापर्यंत कधी कसा काही रेखीच्या एवढ्या मोठ्या प्रवासामध्ये कधी काही चुकीचा अनुभव आला नाही. कधी एवढ्या याच्यामध्ये कधी कोणाकडून त्रास झाला नाही. बिलकुल नाही. मला नाही आठवत मला कधी चुकीची कमेंट आली किंवा काही, मुळीच नाही. एवढा आदर, सन्मान, सगळ्या गोष्टी ते ब्रह्मांडच देत आहे ना. त्याची ऊर्जा आहे आपल्यासोबत. आणि म्हणून आपण सगळ्यांना मी एवढंच सांगेल की सेम आपण इतरांपर्यंत पोहोचूया. मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट नाही करू शकणार एवढं सगळं मोठं काम. तुम्ही प्रत्येक जण ऍज अ ग्रँड मास्टर घडवा, अनेक सारे हिलर्स घडवा. प्रत्येक घरामध्ये एका हिलरची तरी गरज आहे. गरज आहे. हो, नक्की. आणि तुम्ही म्हटलं तशी एक आई जर का एक हिलर झाली ना, तर तिच्या बाळांना, तिच्या त्या सगळ्या लोकांना किती छान प्रकारे प्रोटेक्ट करू शकते, पॉझिटिव्ह एनर्जी देऊ शकते. आपण जो विचार करतो तोच आपल्या घरातल्या लोकांपर्यंत जातो. मग आपण पॉझिटिव्ह विचार करूया ना, का निगेटिव्ह विचार करतो आपण? आपल्या विचारांना ऍक्च्युली तुम्ही कमर्शियल प्रकाराने शिकवत नाही, म्हणून तुमचा प्रोग्रेस जास्त लवकर होईल
आणि खूप छान होईल. धन्यवाद. व्यावसायिक दृष्टिकोन नाही, रेकीमध्ये नाही व्यावसायिक दृष्टिकोन आणि येणार पण नाही. मला जेवढं येते तेवढं मी प्रामाणिकपणे प्रत्येक वेळेस ग्रँडमास्टरचा अभ्यास बदलतो, वाढतो. सगळ्यांना माहिती आहे. कारण मला जे जे येते ते त्या गोष्टी मी ऍड करते. कारण तुमच्या एवढं कोणीही असं कोणाला एवढं वेळ देत नाही. कमर्शियल असतात लोक, त्यांचा जेवढा पैसा आहे तेवढ्याच वेळापुरतं ते बोलतात. त्याच्यानंतर कोणी जास्त वेळ कोणासाठी काढत नाही असे. पण तुम्ही एवढा अगदी स्वतःचा वेळ काढून आमच्यासाठी कुठल्याही प्रॉब्लेमला उभे असता. ते तुमचं खरोखर एक चांगला गुण आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही खरोखर खूप प्रगती करणार. हीच एनर्जी मला सगळे मिळून द्या की माझा वेळ पुरणार एवढा आपण वेळ काढू शकलो पाहिजे. आणि आता जबाबदारी घ्यायच्या सगळ्यांनी. काही ग्रँडमास्टर्सनी इतरांपर्यंत ऊर्जा पोहोचवायची, हो की नाही? हो हो. एका लेवल नंतर तुम्हाला असं वाटते का की पहिले तुम्हाला छोटासा प्रॉब्लेम आला किंवा छोटीशी काही गोष्ट झाली की तुम्ही लगेच फोन करायचे, बरोबर? पण जसे तुम्ही ग्रँडमास्टर होता आता नंदा ते फार क्वचितच एखाद्या वेळेस काही विषय असला तरच बोलतील, नाही तर त्यांना एक विश्वास आलाय. पण मला तुमच्याशी म्हणजे रोज तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहावंच वाटतं, नेहमीच वाटतं. म्हणून मी रोज आवर्जून आपल्या सेशन मधल्या सगळे मेडिटेशन रोज रोज ऐकतच असते. बिलकुल ऐकायलाच पाहिजे. पण आता ना तुम्ही प्रॉब्लेम नाही शेअर करत, आठवते का हा. तुम्हाला? तुम्ही प्रॉब्लेम नाही शेअर करत. छोटी मोठी गोष्ट झाली ना की तुम्हाला समजते की आता मी इथे कशी ऍक्शन घ्यावी, मी कशा प्रकारे रेकी द्यावी आणि कशा प्रकारे. आणि फक्त स्वतःचेच नाही तर आता ग्रँडमास्टर सगळेजण इतरांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला लागले आहेत. नाही हे लोक शेअर करत, बरोबर आहे ना नंदाताई? आता इतरांच्या आयुष्यामध्ये बदल घडवायला लागले. माझ्या हो. मैत्रिणीचं असं झालं, तिला रेकी देऊ दे, तिला छान गाईड करू दे, हे कॉन्सिलर झाले आहेत. तर ती जी आहे ती कुठे मला माझी गरज पडते आता. आता उलट एका लेवल नंतर तुम्हीच पॉवरफुल होता आणि तुम्ही इतरांचे प्रश्न सॉल्व्ह करता. जर काय पहिले ग्रँडमास्टर जे झाले त्यांचे फोन अजूनही येत असते तर मी वेळ देऊ शकली असती का? नाही. पण आहे ना मला एक विश्वास आहे की मी हा जो वेळ इन्व्हेस्ट करते तुमच्यावरचा, त्या वेळेचा तुम्ही फायदा घेणार आहात आणि तुम्ही त्यानंतर इतरांसाठी काम करायला लागणार. जेव्हा तुम्ही इतरांसाठी काम करायला लागता, जेव्हा तुमच्या माध्यमातून एखाद्याचं रिलेशन दुरुस्त होतं, तुमच्या गायडन्सच्या माध्यमातून किंवा काही माध्यमातून आपण जे शिकलो आहे त्या टेक्निकचा वापर करून जर तुम्ही एखाद्याच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणला, त्याच्या रिलेशनमध्ये जसा जसा बदल होतो छान तसा तसा तुमच्या पण होतो. तुमच्या कंप्लेंट तर माझ्याकडे येणं पूर्णपणे बंद होतात. पण त्यांच्या आयुष्यात जो बदल होतो त्यामुळे येणारे ब्लेसिंग्स तुम्हाला पण येतात आणि अर्थाने मला पण येतात. पहिल्यांदा जर आपण लोकांचं भलं केलं ना तर देव पहिल्यांदा आपलं भलं करतो. हा अनुभव माझ्या पुतणीच्या वेळी मला आला की मी तिच्यासाठी रेकी देत होती आणि अचानक वरूनची न्यूज आली. तर म्हणजे मी केलं तिच्यासाठी आणि माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. येस. म्हणजे तुम्ही नेहमी सांगता ना की दुसऱ्यांचं भलं केल्यावर पहिलं आपलं होतं, तसं अगदी खरोखर तो अनुभव मला आला. काय करायचं? माझ्या लाईफमध्ये आर्थिक प्रश्न आहे असू दे ना, आहे ना, मी स्वतःसाठी तर प्रार्थना करतेच आहे. पण ज्यांच्या आयुष्यात माझ्यासारखा प्रश्न आहे ना त्यांना सुद्धा ब्लेसिंग करू दे. आपोआप आपली ऊर्जा वाढायला लागते. त्यामागे सायन्स आहे जे मी तुम्हाला सेशन मध्ये शिकवते. बिना सायन्सचं तुम्हाला काही शिकवत नाही. आणि सगळ्या गोष्टी सिद्ध करून दाखवते. तर खरंच तुम्ही सगळेजण खूप छान आहात, हे जास्त महत्वाचं. कारण तुम्ही ऊर्जा घेण्यासाठी तयार असता. मी देणारी किती देणार आहे किंवा मी किती शिकवू शकते, जेव्हा समोरचा माणूस ऐकायलाच तयार नसतो तेव्हा आपण कुठं काय बोलू शकत असतो? नाही बोलू शकत आपण. तुमचे चेहऱ्यावरचे जे हावभाव असतात ना ते मला चुपच राहू देत नाही. आहे ना? 10:30 वाजतात. 9:30 ते 10 संपणारा क्लास 10:30 होतात, 11 होतात. तरी तुम्ही सोडायला तयार नसतात. त्यामुळे मला ते सुरूच ठेवावं लागते. जर ओरडतात ना तिकडे. मला असं वाटतं एखाद्याच्या घरचे येतील, रागवतील किती वाजेपर्यंत, पण तुम्ही काही कोणाला घाबरत नाही. कारण ना ती गोडी तशी आहे. आध्यात्मिक ऊर्जा ही अशीच आहे. हिची गोडी खूप छान असते. आणि जेवढं आपण स्वतःत बदल घडवून आणू तेवढं सुंदर आयुष्य असतं. एवढं समजते मला की आयुष्य खूप सुंदर आहे आणि आपण तसं सुंदरतेने जगावं, इतरांना सुद्धा तसंच सुंदरतेने जगू द्यावं. आपल्यामुळे नाही दुसऱ्याला त्रास द्यायचा, कधीच नाही.
नाही सुखाची पेरणी करता आली ना तर चालेल, पण दुःखाची पेरणी किंवा माझ्यामुळे एखाद्याच्या आयुष्यात दुःख आलं असं कधीच नका होऊ देऊ. बस कमावलं आपण. तुम्ही सगळेजण या एनर्जी सोबत जुडलात आणि मी प्रज्ञाताईला विचारेल तुमच्या मुलीच्या मैत्रिणीला तुम्ही एक रेकी दिली होती, तो एक अनुभव सांगा आणि मग आपण थांबूया सर्वजण. माझ्या मुलीच्या मैत्रिणीला जॉबसाठी ती खूप प्रयत्न करत होती. तर एक जॉब तिचा चालू होता, पण तिला त्याच्यातनं काही विशेष आनंद नव्हता मिळत. तिला चेंज करायचा होता. तिने 3-4 ठिकाणी इंटरव्ह्यू दिले, पण तिचं काही हे झालं नव्हतं. मग मी तिला सुचवलं, मी तुला रेकी देऊ का? तर ती म्हणाली चालेल, माझं काम होणार असेल तर हरकत नाही. आणि मग मी तिला रेकी दिली. 3 दिवस सलग रेकी दिली. तर 3 दिवसानंतर तिच्या 2-3 ठिकाणावरनं तिला असं नकार आला. तर ती जरा अशी हे झाली की आंटी नहीं हुआ मेरा काम. तर मी म्हटलं नाही होईल. म्हटलं जरा थांब, कदाचित तुला ह्या 3 जॉब तुला नाही मिळाले त्या तिनापैकी. पण म्हटलं कदाचित तुझ्यासाठी योग्य नसेल. तू इंटरव्ह्यू देत राहा, तुला मिळेल. असं ती म्हणाली आणि लगेच 2 दिवसांनी न्यूज आली की तिला 4थ्या ठिकाणी जिथे इंटरव्ह्यू दिला होता तिथे आधी तिला तेव्हा नाही असं सांगितलं होतं खरं तर असं. पण परत तिला फोन आला तिथून की नाही तुला अपॉइंट केलंय असं. तर ते मला कालच कळलं असं की असं असं झालंय तिचं. तर मग मला पण खूप आनंद झाला की मी रेकी दिल्याने तिचं काम झालं. आणि मुळात असं होतं ना की ती मला तेव्हाही म्हणाली कि ठीक है आंटी काम नहीं हुआ लेकिन अभी मुझे इतना बैड भी नहीं फील हो रहा है। ठीक है शायद रेकी की वजह से है। इससे पहले ना ऐसे होता था तो मैं बहुत नर्वस हो जाती थी, डिप्रेशन में जाती थी, लेकिन अभी इस बार मुझे ऐसे कुछ नहीं लगा। ठीक है मैं और 1-2 जगह दे रही हूँ इंटरव्ह्यू, देखते हैं। म्हणजे तिचा पण कुठेतरी असा रेकी दिल्यामुळे मेंटॅलिटी थोडी स्थिर होती की ठीक आहे ना देऊन बघूया. आणि मी म्हटलं तुला नाही ना इथे झालं तुझं अजून तू देत राहा, तुझं कुठे ना कुठे नक्की होणार. आणि खरंच तिचं झालं. अगदी हा लेटेस्ट अनुभव आहे हा. तर ते मलाच इतका असा आता कॉन्फिडन्स वाटायला लागला ना की अरे छान छान मला आता व्यवस्थित रेकी देता येते. छान वाटलं आणि बरं वाटलं खूप. तिची आणि चक्र खरंच clean झाली. तिची एनर्जी पॉझिटिव्ह झाली आणि त्यामुळे हा. तिला ते सिलेक्शन मिळालं. आणि तिला तिला जेव्हा रेकी देत होते तेव्हाच तिच्या काही चक्रांवर खूप निगेटिव्हिटी होती. मी तिला स्पष्ट बोलले पण आणि तिला त्या त्या ठिकाणचा आजार थोडा थोडा होता. तर तोही तिचा कमी झाला. म्हणजे तिला खोकला असा इतका महिनाभर तिला जवळजवळ खोकला होता आणि खूप खोकत होती. त्या इतकी विचित्र खोकायची ना की ती समोर असली की तिला सांगायचं अगं रुमाल पकड तू, आम्हाला इन्फेक्शन होईल इतकं. आणि नंतर तिला पहिल्या दिवशी रेकी दिली तर दुसऱ्या दिवशी ती अगदी असं जरासच खोकली. तर मी मुद्दाम विचारलं तिला की अरे आज खांसी नहीं आ रही? हाँ आंटी बहुत कम हो गई. म्हटलं एकदम अचानक कैसे कम हो गई? म्हणजे असं. आणि मग 2-3 दिवसांनी तर पूर्ण तिचा खोकला गेला. 3 रेकीमध्ये तिचा खोकला पूर्ण थांबला. म्हणजे हा तिचाच तिला आलेला पहिला अनुभव. म्हणजे काम आपण करत होतो नोकरीसाठी तिच्या जॉबसाठी. पण पहिलं तिच्या शारीरिक पण तिच्या ज्या काही आपण जी चक्र हील करत होतो त्याच्यामुळे तिचं शारीरिक जे काही प्रॉब्लेम्स होते ते पण तिथेच थोडे 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 क्लिअर व्हायला लागले. त्याच्यामुळे तिचं कामही चांगलं झालं. का झालं असं सांगा बरं. कारण सोलार क्लीन झालं तिच्या त्यामुळे हा अनेक त्या तिला जो स्ट्रेस यायचा त्या सगळ्या गोष्टीच्या त्या एनर्जीज निघून गेल्या आणि थ्रोट क्लीन झालं, हार्ट क्लीन झालं, त्याच्या लंग्स क्लीन हा झाले. त्यामुळे आपोआपच हा जो काही तिचा खोकल्याचा इन्फेक्शनचा प्रश्न होता इन्फेक्शन हा. ते निघून आणि गेलं. कधी कधी ते इंटरव्ह्यूला असं खोकत खोकत इंटरव्ह्यू दिला तरी इम्प्रेशन चांगलं नाही पडत किंवा हा. समोरच्या व्यक्तीला ते ऐकावंसं नाही वाटत. तर त्याच्यामुळे तेही एक झालं असेल. पण छान म्हणजे ती चक्र आता जसे खुश क्लीन आहे होतात, एकदम. येस चक्र जसे क्लीन होतात तशी एनर्जी आपल्याला समजते की अरे हो मला इथं फरक पडला. कारण शेवटी सगळ्या गोष्टी कोणाच्या भरोश्यावर आहेत? चक्रांच्या. बरं. आणि हे जे आपण अनुभव आता आपला ग्रुप खरंच खूप छान आहे. सगळ्याजणी इतक्या छान काही ज्याला ज्याला अनुभव येतो ते शेअर करत असतात. काय होतं एखादा प्रॉब्लेम आपण बोलतो नाही बोलतो किंवा एखादा आपल्या छोटासा असतो असं वाटतं काय हे मॅडमना विचारायचं, पण दुसऱ्याचं ऐकलं तर आपल्याला सोल्युशन मिळतं. त्याच्यामुळे सगळ्यांच्या अनुभवामुळे पण आपण खूप समृद्ध होत जातो किंवा कॉन्फिडन्स आपला वाढत जातो की अरे यांना हा अनुभव आला यांना आपल्याला पण नक्कीच येणार. आणि ते ऐकून तर म्हणजे फारच असं कळतं आणि की हे प्रत्येकालाच फायदेशीर आहे. असं असं कोणीच इथे नाहीये की ज्याला रेकीचा अनुभव काहीच आला नाही. बरोबर. प्रत्येकाला काही ना काही अनुभव येतोच येतो. अगदी सुरुवातीला पहिल्या डिग्रीपासूनच यायला सुरुवात होते. अगदी छोट्या छोट्या ह्याच्यातनं सुरू होतो.
पण सगळ्यांना अनुभव येतो. असं कोणी इथे सांगणार नाही की रेकी मी केलं आणि मला काहीच अनुभव आला, असं होणारच नाही. त्याच्यामुळे खूप खूप छान वाटतं अगदी त्याच्यामुळे त्यांनी मॅडमचे जसे आभार तसे सगळ्यांचे येस इथे सगळ्यांचे पहिले आभार की पत्रिका खरंच कोणाच्या सगळ्यात छान. कोणाला फी हवी हा आहे? मॅडमचं ओपन चॅलेंज होतं, तुमच्यात सुधारणा नाही झाली तर मी फी वापस देईन, पण नाही कोणाला द्यायची गरजच पडत नाही. नाही पण फीच्या मनाने खूप म्हणजे फी त्याच्यापुढे, ह्या सगळ्या सुखापुढे आनंदापुढे काहीच वाटत नाही. ती कोण मागेल तुमच्याकडे? फीच्या कितीतरी पट जास्त आम्हाला मिळाले. मनापासून सगळ्यांचे आभार. थँक्यू. सगळ्यांचे सगळ्यांच्या थँक्यू. मनापासून घरात माझा विकण्याचा विचार चालला होता 2 वर्षापासून. घाटकोपरला माझा रूम आहे. विकलाच जात नव्हता आणि त्याला काही असं पॉझिटिव्ह कोणाचे विचारच येत नव्हते की हा फोन आला किंवा कोणी विचारलं आम्हाला घर हवंय, असं काहीच आलं नव्हतं. पण मॅडमने जेव्हा सांगितलं एकदा रेकी देऊन बघा काय होईल तर, आणि ज्या दिवशी मी रेकी दिली ना त्याच्या दुसऱ्या दिवशी जे कॉल आले ना, आणि मॅडमला मी मेसेज टाकला, मॅडम काहीच होत नाहीये, काय करू रूमचं, काही गिराईक येत नाहीये, कोणाचा फोनही येत नाही, सगळ्यांना सांगून तर ठेवलेलं आहे. पण मॅडम बोलली येईल. मॅडमचं बोलणं झालं सकाळी 11 वाजता माझं, आणि संध्याकाळी 4 वाजल्यापासून जे फोन यायला लागले ना ते दुसऱ्या दिवशी सुद्धा येत होते. जवळजवळ 17 कॉल येऊन गेले अचानक. जशी रेखी दिली कॉल यायला जशी सुरुवातच झाली 17-18 कॉल आले. आणि आता विकलं जात नव्हतं, घ्यायला नव्हतं. आता 7-8 जण एकदमच आले की कितीला विकताय सांगायला. आता असं वाटतं काय एवढं म्हणजे आनंद झालेला नाही की जे 2 वर्षापासून मी मागे लागले होते ते एका रेकीमध्ये झालेलं आहे. खूप छान आहे अनुभव, खूप खूप सुंदर. ऍक्च्युली आपण रेकी थर्ड मध्ये आल्यानंतर ती जी रूम आहे, ती जी जागा आहे त्याचं होम क्लिनिंग केलं आणि त्यामुळे त्या नकारात्मक ऊर्जा नष्ट झाल्या तेथील, आणि मग लोकांचे येण्याचे मार्ग मोकळे झाले. असं हो हो होतं. चांगलं गिऱ्हाईक कोणतं भेटते ते आम्ही बघतो आता. किंमत ठरवा की आपल्याला एवढ्या रुपयाला विकायची आहे, हो एक स्वतःला, आणि आपोआप तेवढ्या रुपयाचं येईल. खूप लोकांना हे बोलवण्यापेक्षा आपण तेवढी किंमत ठरवू की एवढ्या किंमत देणारा माझ्याकडे ग्राहक आलेला आहे आणि या व्यवहारामधून त्याला सुद्धा फायदा झाला आहे आणि मला सुद्धा फायदा झालेला, आलेल्या पैशाची मी योग्य गुंतवणूक केलेली आहे, असा फुल थॉट क्रिएट करायचा. आपोआप सगळ्या गोष्टी. हो हो नक्की. तुमचे सगळ्यांचे केवढे आभार मानावे आता. तुमचे आभार आम्ही मनापासून मानतो, तुम्ही आम्हाला एवढे चांगले दिवस. तुमच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, भरभराट आणि तुम्हाला जे जे हवं ते सर्व मिळो. तुम्ही प्रत्येक जण मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट करिता एक पिलर्स म्हणून काम करसाल. तुमच्या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत ही ऊर्जा पोहोचेल. तुमच्या माध्यमातून अनेक लोकांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडून येऊन समाजसेवा होत ही मी या ब्रह्मांडीय ऊर्जेच्या चरणी, ईश्वर चरणी प्रार्थना करते. आणि मनापासून धन्यवाद सगळ्यांना. थँक्यू ऑल ऑफ यू. थँक्यू. आत्मा नमस्ते आत्मा नमस्ते. सगळ्यांना. आत्मा नमस्ते.